यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 16 सदिच्छा दूतांची मदत घेतली जाणार आहे। विविध क्षेत्रातील नामवंतांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती आहे। मतदानाची घटती टक्केवारी चिंतेची बाब ठरते आणि त्यामुळे आता सदिच्छा दूतांची मदत ही टक्केवारी वाढवण्यासाठी घेतली जाणार आहे। यंदाही मतदान कमी होण्याची शक्यता आहे। अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, अभिनेते प्रशांत दामले, महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना यांचा सदिच्छा दूतांमध्ये समावेश असल्याची माहिती समोर येते। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, लोकशाहीचा उत्सव असतो मतदान करणं आणि त्याचबरोबर आपले प्रतिनिधी 5 वर्षांसाठी आपला देश नेमका कोण चालवणार, सरकार कोण असेल केंद्रामध्ये, ते निवडून देण्याचं जे एक काम आहे ते या मतदानाच्या माध्यमातून होत असतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आपलं सरकार निवडून देण्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आता सदिच्छा दूतांची मदत घेतली जाणार आहे आणि यामध्ये हे स्टार्स आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।